आईने बनवलं बाबांनी घडवलं, आईने बनवलं बाबांनी घडवलं. आईने शब्दाची ओळख करून दिली, बाबांनी शब्दाचा अर्थ सांगितला. आईने शब्दाची ओळख करून दिली, बाबांनी शब्दाचा अर्थ सांगितला. अशा माझ्या बाबाविषयी शब्द कधी संपणार नाही, अशा माझ्या बाबाविषयी शब्द कधी संपणार नाही. 4 ओळी सांगण्या इतका बाप काही छोटा नाही, 4 ओळी सांगण्या इतका बाप काही छोटा नाही. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी कुमारी प्रांजल अमोल चव्हाण, इयत्ता 4थीची विद्यार्थिनी. आज व्यासपीठावरती विषय म्हणते बाबा. मित्रांनो, जी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. बरं का सर? जी डोळे वटाळून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. स्वतःचे डोळे मिठूपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. पण जो डोळ्यात न दाखवता प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. मुले आईचे गाणे गातात, आईवरच कविता करतात. कोणतेच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही. बाबासाठी मुलाकडे शब्दच नसतात. एवढंच काय, पायाला ठेच जरी लागली तरी बापरे कोणी म्हणत नाही. साने गुरुजींनाही श्यामचा बाप कधी दिसलाच नाही. आपण शपथ सुद्धा आईचीच घेतो. कथा, कादंबरी आणि कवितेत कधीही नसलेला बाबा आपल्याला इतका कठोर का वाटतो? कधी विचारलात मनाला प्रश्न? नारळासारखा कठोर असलेला बाबा आतून मात्र कोवळा मधुर असतो हे आपल्याला कधी दिसतच नाही. जोपर्यंत बाप नावाचा आभाळ आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत सुखाचा पाऊस कधी कमी पडणारच नाही आणि दुःखाचं ऊन कधी आपल्या अंगावर येणारच नाही. वडील म्हणजे समुद्रातील जहाज असतं, खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं. वडील म्हणजे समुद्रातील जहाज असतं, खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं. वडील म्हणजे उंबराचे झाड असतं, लपलेल्या भावनेचं जणू खोड असतं. वडील म्हणजे उंबराचे झाड असतं, लपलेल्या भावनेचं जणू खोड असतं. अभ्यास करताना ऐकलं नाही की रागवणारे माझे कठोर बाबा, नंतर मायेने जवळ घेणारे माझे प्रेमळ बाबा. वेळच्या वेळी गोष्टी नाही केल्या की चिडणारे माझे शिस्तप्रिय बाबा. परीक्षेत नंबर आला की उत्साहाने पेढे वाटणारे माझे उत्साहित बाबा. मित्रांनो, भिंतीवरील घड्याळ वेळ दर्शविते, ते घड्याळ म्हणजे आई आणि त्यातील सेल म्हणजे बाबा. जसे घड्याळाला सेलशिवाय किंमत नाही तसे मला माझ्या बाबांशिवाय पूर्णविराम नाही. शेवटी मी सर्व बाबांसाठी इतकेच म्हणेन, बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. तो कधीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे, तो म्हणजे बाप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाका आहे, तो म्हणजे बाप आहे, तो म्हणजे बाप आहे. धन्यवाद.